नमस्कार मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, आपल्याकडे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न मिळतात हे तुम्हाला माहितीच आहे आणि खूप छान पद्धतींचा तुमचा मला रिस्पॉन्स आहे। भरपूर ताईंनी आपल्याकडनं पेपर पॅटर्न घेतलेले आहेत। बऱ्याच ताईंची मला एकच कमेंट्स येते की ताई, आम्ही जे बोटनेकचे पॅटर्न घेतलेले आहेत त्याच्यावरनं आम्हाला बॅक साईडला डिझाईन तयार करता येईल। तर हो, असं नाही की तुम्हाला पॅकच शिवायचं आहे। तर इथे मी 38 साईजचा हा बॅक साईडचा पॅटर्न घेतलेला आहे। आता पूर्ण सेट सुद्धा मी तुम्हाला दाखवते। आपल्याकडे सर्व 28 ते 44 साईज पर्यंत बोटनेकचे पॅटर्न हे मिळतात प्रिन्सेस कट मध्ये। तुम्ही इथे बघू शकता ह्या प्रकारचे पॅटर्न हा पूर्ण सेट आहे आपला। बघू शकता हे 34 साईजचा पॅटर्न आहे। प्रिन्सेसचा भाग आहे, प्रिन्सेसचा साइड पार्ट हा बॅक साइडचा भाग आहे। त्याच्यानंतर हा 36 साईज आहे। बघू शकता फ्रंट डीप असणारे बॅक बोटनेक अशा प्रकारचे सर्व पॅटर्न तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता। 38 साईज हा पॅटर्न घेतलेला साइड पार्ट आणि आपण हा बॅक साइडचा पार्ट इथे काढलेला आहे। आता याच्यावरतून आपल्याला डिझाईन तयार करायची, ती कशी करायची ते आपण आता इथे डिटेल मध्ये बघणार आहोत। तर ह्या प्रकारचे पॅटर्न तुम्ही आपल्याकडे नक्कीच ऑर्डर करू शकता। अगदी तुम्हाला 5 मिनिटांमध्ये ब्लाउज पिसावरती फक्त ठेवायचं आहे आणि मार्किंग करायचं आहे। तर ही बाजू सरळ घ्यायची। इथे मी एक असं पेपर घेतलेला आहे। मी तुम्हाला ही डिझाईन शिकवते म्हणून पेपर वरती सांगते, ठीक आहे। तर या प्रकारे ठेवा तुम्ही आणि हवं असेल तर एखादी जड वस्तू या ठिकाणी ठेवा। मी मोबाईलच ठेवलेला आहे। त्याच्यानंतर हा जसाच्या तसा हा पॅटर्न काय करायचं, मार्किंग करायचंय आपल्याला। इथे आता डिझाईन ही तयार करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे न्यूजपेपर जरी घेतला तरी काय हरकत नाही। बघा ह्या प्रकारे मी मार्किंग केलं आणि इथे आपल्याला टक्स हा ड्रॉ करून घ्यायचा आहे। इथे बघू शकता इथे आपली मार्जिन सुद्धा आहे, मार्जिन सुद्धा तुम्ही मार्किंग करू शकता। अशा प्रकारे हा आपला बॅक साइडचा पार्ट झाला। आता मार्जिन तुम्हाला ड्रॉ करायची असेल तर करू शकता किंवा नाही पण केलं तरी काय हरकत नाहीये, पण मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते। ओके, या पद्धतीने बॅक साइडचा पार्ट आपण इथे ड्रॉ केलेला आहे। आता इथे आपल्याला डिझाईन तयार करायची। बघा डिझाईन तयार करण्यासाठी ना तुम्हाला ह्या ठिकाणी गळ्याची उंची वरतीहून पण मोजू शकता किंवा तुम्हाला तयार जो पट्टी असते बॅक साइडची गळ्याच्या साइडनं खालच्या बाजूला, तर ती पट्टी किती पाहिजे। तर बघा इथे मी फक्त ती म्हणजे साधारणतः 3 इंचाची पट्टी ठेवायची आपल्याला। तर 3.5 इंचावरती मी मार्किंग करते। या पद्धतीने 3.5 इंचावरती इकडे मार्किंग करायचं। इथे क्रॉस मध्ये अर्धा इंच आपलं कट केलेलं असतं, ठीक आहे, लक्षात ठेवायचंय। त्याच्यामुळे व्यवस्थित मार्किंग करा। ह्या बाजूला पण 3 इंचावरती मार्किंग करायचं आणि ह्या प्रकारे आपल्याला काय करायचं, 3.5 इंचावरती परफेक्ट असं मार्किंग करून घ्या। बघा ह्या पद्धतीने आपण इथे लाईन ही ड्रॉ केलेली। आता मला इथे काय करायचं, रुंदी टाकायची। तर ह्या ठिकाणी मी अर्धा इंच खाली येणार आहे। अर्धा इंच कंपल्सरी सर्वांना खाली यायचं आहे। इथे डिझाईन मी तुम्हाला ह्या ठिकाणी कशी क्रिएट करायची ते सांगते। त्याच्यानंतर आपण इथे 3 इंचावरती एक मार्किंग करतोय। अशा प्रकारे 3 इंचावरती मार्किंग करायचं, इकडनं पण 3 इंचावरती मार्किंग करायचं। बऱ्याच ताईंना असं वाटतं की इथलं जे अंतर आहे, जसं की ही रुंदी सपोज 4 इंचापर्यंत आले असं तर इथे पण 4च घ्यायचं, असं बिलकुल नाही। इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही रुंदी ही घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। आणि ह्या पद्धतीने आपण लाईन ही ड्रॉ केलेली। आता इथे फक्त आपल्याला थोडंसं ट्रायंगल मध्ये मार्किंग करायचंय। तर ट्रायंगल मध्ये कसं मार्किंग करायचंय हे बघा, ह्या पद्धतीने स्केल आपल्याला फ्रेंच कर्व घ्यायचंय आणि अशा पद्धतीने अगदी ट्रायंगल मध्ये मार्किंग करून घ्यायचंय। या प्रकारे आपल्याला मार्किंग केल्यानंतर काय करायचं, इथे कट करून घ्यायचंय। तर इथे आपल्याला कट करताना सर्वप्रथम आपला हा एक पार्ट तयार होणार आहे आणि त्याच्यानंतर हा दुसरा पार्ट तयार होणार आहे। ओके, तुम्ही इथे एक नाव दिलं तरी चालेल, इथे 2 दिलं तरी काही हरकत नाही। असे 2 पार्ट तयार होणार आहे आणि मग आपल्याला इथे शिलाई मार्जिन कोणत्या पार्टला वाढवायचंय, तर इथून हे बघा ह्या पद्धतीने ह्या पार्टला आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायची असते।
ठीक आहे, शिलाई मार्जिन वाढवणे. इथे एमच नाव देते मी, वाढवणे. आणि इथे आपण पूर्ण गळ्याला पाइपिंगचा वापर करणार आहोत. खूप सुंदर. इथे तुम्ही कमी गळा सुद्धा ड्रॉ करू शकता. थोडस नॉर्मल शेप कमी करते मी ह्या ठिकाणी. आणि आता इथे आपल्याला काय करायचं आहे, आता इथे आपल्याला काय करायचंय, हे सरळ असं कट करून घ्या. आता इथून काय करायची, ही सेंटर मधची जी लाईन आहे ती पण आपण इथे कट करून घेणार आहोत. बघा, कट करून घेतली. त्याच्यानंतर हा गळ्याचा शेप सुद्धा कट करून घ्यायचा आहे. इथे संपूर्ण बॅकला आपण काय करणार आहोत, पाइपिंगचा वापर करणार आहोत. या पद्धतीने आपण इथे कट करून घेतलेला आहे. आता ही आपली जॉईंट बाजू म्हणजे अस्तरचा जो भाग असतो तो जॉईंट वरती ठेवून हे जसंच्या तसं अस्तर वरती मार्किंग करायचं आणि ह्या बाजूला आपल्याला मार्जिन एक्स्ट्राची वाढवायची. ठीक आहे, तर मी ब्लाऊज वरती मार्किंग करून घेणार आहे. व्हिडिओ खूप मोठा होतो आणि बऱ्याच ताई बघायला पण कंटाळा करतात. तर ह्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचंय. आणि आता या पॅटर्न वरतून आपण संपूर्ण ब्लाऊजची टिचिंग बघणार आहोत बॅक साईडची. ओके, तर ह्या भागामध्ये आपल्याला पूर्ण पाइपिंग करायची आणि इथे पण हे संपूर्ण भागामध्ये पाइपिंग करायची. ओके, ह्या पद्धतीने आता आपण इथे ब्लाऊज स्टिचिंगला घेणार आहोत. आता इथे आपण ब्लाऊज पिसावरती कटिंग करून घेतलेलं आहे. बघा, या पद्धतीने थोडस बॅक साईडचा जो ह्या ठिकाणचा भाग होता तो पॅच मध्ये असं डिझाईन मध्ये होतं. तर मी बरोबर ह्या भागाला ठेवलेलं आहे. मार्जिन आपण अर्धा इंच वाढवलेली एवढं लक्षात ठेवा. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला नाही वाढवायची, जो वरचा पार्ट असतो ना त्या ठिकाणी अर्धा इंच वाढवायची. इथे आपल्याला फक्त शिलाई मारून घ्यायची. जसं की अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण जोडून घेतो ना त्या पद्धतीने आपल्याला इथे काय करायचं, जोडून घ्यायचं. हे बघा, ह्या पद्धतीने फिनिशिंग मध्ये तुम्हाला जोडून घ्यायचंय. आणि पिनअप काढून घ्या. या ठिकाणी जो मेन फॅब्रिक आहे तो थोडासा ऑर्गन्झा टाईप आहे, त्याच्यामुळे त्याचं जे फॅब्रिक आहे ना ते इकडे तिकडे होतं. म्हणून जोडताना नेहमी तुम्हाला जे बॉल स्पिन असतात त्या लावून आणि मग जोडायचे, जेणेकरून तुमचं फॅब्रिक इकडे तिकडे होणार नाही किंवा गोळा होणार नाही, कुठेही फुगा धरणार नाही, अस्तर बरोबर चिपकून बसेल. या पद्धतीने आता आपण एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे मेन फॅब्रिक. तर हा पार्ट फक्त जोडून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपण हा वरचा जो पार्ट मी तुम्हाला दाखवला होता तो आपण इथे घेतलेला आहे. बघा, तो आकार आपण जसा कट केला होता तसाच मी इथे घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता या पद्धतीने. आता इथे आपल्याला हा सुद्धा फॅब्रिक आहे ना, मेन फॅब्रिक आणि अस्तर हे फक्त जोडून घ्यायचंय व्यवस्थित. ह्या ठिकाणी तुम्ही सेट करून घ्या. आणि इथे सुद्धा तुम्हाला पिनअपने सेटअप करायचं म्हणजे लावून घ्यायचे आहेत पिनअप. काय होतं ना, मेन फॅब्रिक आणि अस्तर बरोबर खूप चिपकून बसतं आणि कुठेही इकडे तिकडे फुगा धरत नाही. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित बॉल स्पिनाने जास्तीत जास्त बॉल स्पिन या ठिकाणी मी लावून घेतलेला. आता इथे पण हा जो फॅब्रिक आहे ना हा फक्त आपल्याला इथे काय करायचं, जोडून घ्यायचंय. कुठे अलट पलट वगैरे काहीच करायचं नाही आपल्याला. संपूर्ण ब्लाऊजला आपल्याला ह्या पद्धतीने सर्व साईडने टिच करून घ्यायचंय. जो गळ्याचा भाग आहे त्याला सुद्धा ह्या ठिकाणी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, जसंच तसं आपण इथे पूर्ण डोरी पाइपिंगचा या ठिकाणी वापर करणार आहोत. ज्या ताईंना डोरी पाइपिंग येत नसेल तर त्या ताईंनी आपले डोरी पाइपिंगचे भरपूर सारे व्हिडिओ अपलोड आहेत युट्यूब वरती. भरपूर टिप्स वरती, ट्रिक्स वरती, कटिंगचे असे भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत, ते नक्की तुम्ही बघा. आता इथे आपण पिनअप काढून घेतलेले आहेत. एक्स्ट्राच फॅब्रिक आपल्याला इथे काय करायचं, कट करून घ्यायचंय. मी कट करून घेतलं. आता इथे तुम्ही बघू शकता डोरी पाइपिंग मी रेडी करून ठेवली होती आणि ही डोरी पाइपिंग आपल्याला इथे लावून घ्यायची. सिंगल दाबाचा वापर करायचा आहे. या ठिकाणी आपला जो 3 in 1 चा दाब आहे
तो आपल्याला इथे सेट केलेला आहे मी. तुम्ही अगदी सिंगल दाब असतो तो पण घेऊ शकता. इथे जी डोरी पाइपिंग असते त्या फॅब्रिकला सेंटर मध्ये तिथे कोन असतो त्या ठिकाणी आपण कट लावलेला आहे आणि पुन्हा मी या ठिकाणी व्यवस्थित लावून घेते. बघा प्रोसेस बघा कशा पद्धतीने आपण इथे करतोय. सेम टू सेम या पद्धतीने टीच करत जायचंय. आणि या ठिकाणी आपण 1/2 इंच असं फोल्ड करून घेतलं आणि जिथून पाइपिंगला आपण आधी शिलाई मारली ना दोरीच्या साईडने, तशीच पुन्हा आपल्याला हे फॅब्रिक एक्स्ट्राचं फोल्ड करून आणि शिलाई मारून घ्यायचे. अगदी फिनिशिंग मध्ये या ठिकाणी तयार होतं, बघू शकता. आता इथे आपल्याला काय करायचंय, सर्वप्रथम जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे साईडचा तो कट करून घ्यायचा आहे. फक्त मेन फॅब्रिक कट नको व्हायला याची काळजी घ्यायची. आणि ह्या पद्धतीने आपण कडेने एक शिलाई मारून घेतलेली. शिलाई मारून घेतल्यानंतर जो दुसरा पार्ट होता ना त्याला सुद्धा इथे आपल्याला सेम त्याच पद्धतीने डोरी पाइपिंग ही लावून घ्यायची. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने डोरी पाइपिंग मी इथे पण लावून घेत आहे. इथे पण आपल्याला 1/2 इंच आतमध्ये दुमडायचंय. सेम प्रोसेस असणार आहे. अगदी फिनिशिंग मध्ये तुम्हाला या ठिकाणी शिलाई मारायची आहे, बघू शकता तुम्ही. आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक सुद्धा इथे कट करून घ्यायचं. ही जी डिझाईन आहे ना ती अगदी मी म्हणते की म्हणजे माझ्या मते 20 मिनिटामध्ये तयार होत असेल. जास्त वेळ लागत नाही. इथे मी दाब हा जो चेंज केलेला होता तो मी या ठिकाणी सेट करून घेतला पुन्हा. आणि इथे आपल्याला या पद्धतीने एका दाबाच्या अंतरावरती शिलाई मारून घ्यायची. जसं वरचा पार्ट केला होता सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचंय. आता इथे आपल्याला जो आपण तयार केलेला पार्ट होता तो घ्यायचा आहे आणि हा जो खालचा तुकडा आहे तो इथे आपल्याला किती आपण इथे अंतर सोडलेलं आहे तेवढं मार्किंग करून घ्या. शिलाईमध्ये 1/2 इंच गेला असेल ते पण अंतर इथे मार्किंग करून घ्या. अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर हा पार्ट याच्यावरती ठेवायचा आहे. ठीक आहे, या पद्धतीने मी ठेवणार आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित परफेक्ट इथे लॉक करायचं. आता दुसऱ्या साईडने घ्यायचं, फिटिंगच्या साईडने लेवल मध्ये करायचं म्हणजे परफेक्ट येतं. आणि अर्धा इंच जेवढं आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतलं होतं वरच्या पार्टला तेवढं शिलाईमध्ये दाबायचंय. बघा अगदी फिनिशिंग मध्ये या ठिकाणी आपली शिलाई येणार आहे. आणि बाकीचा धागा हा कट करून घ्यायचा. बघा किती सुंदर असा लुक आलेला आहे. इथे टक्सचं मार्किंग करून घ्या. दुसऱ्या साईडला पण या पद्धतीने टॅप करून घ्या म्हणजे मार्किंग उमटवून घ्यायचंय. आणि इथे टक्स आपल्याला टिच करून घ्यायचं. बरेच जण बोटनेक ब्लाउज मध्ये टक्स घेत नाही परंतु घ्यायचंय. जास्त टक्स घेतल्यानंतर फिनिशिंग मध्ये बसतं. हेवी साईज मध्ये तर कंपल्सरी टक्स घ्यायचा आहे. या प्रकारचे परफेक्ट ब्लाउज कटिंग आणि टिचिंग शिकायचे असते तर नक्कीच आपला क्लास हा आता बेसिक टू ॲडव्हान्स स्टार्ट झालेला आहे. तुम्ही नक्कीच आपल्या क्लासमध्ये सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता आणि पेपर पॅटर्न सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती हाय करायचा आहे आणि पटापट आपली ऑर्डर बुक करायची. बघा ब्लाउज कसं तयार झालं तर नक्कीच मला या ठिकाणी सांगायचं आहे. चला बाय.